हो पंत, ऐकलं का? हो पंत. काय कशाला ओरडताय? गप चला. अहो, गप चालायला मला काय न्याट पडतंय का? पण आता सदरेवर तमाशा होणार हे माझ्या ध्यानात आलंय. राणी साहेब लय चिडल्यात. त्या सदरेवर नुसत्या बोलत नव्हत्या, त्यांच्या तोंडातनं इंगळाचं खड पडत होतं. आणि त्यातूनही तुम्ही हे सोंग चांगलं वठवलं. स्वांग सोंग नाही तर काय? तुम्हाला खबर माहिती असून, काय घडणार पन्हाळ्यावर याचा अंदाज असून, तुम्ही जे काय रडलात आणि देवाला साकडं घालायला निघालात ना, त्याला तोड नव्हती. तुम्हाला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? हा, रायगडावरचा माणूसच नाही तर प्रत्येक दगड दगड आम्हाला फितूर आहे, म्हणजे आमच्या बाजूने आहे. हो ते झालंच हो. राणी साहेब लय चिडल्यात. त्या आता फसायच्या नाहीत, मुळापातूर जाणार. मुळाशी मुळाशी जाऊन त्या काय करणार? सगळं गुस्तर शेंड्यात. बरमात राहू नका, लय हुशार आहेत त्या. अहो किती झालं तरी कालची पोर. त्यांचा आमच्या समोर काय पाठ लागतं? राहता राहिला तो ओम फट स्वाहावाला मांत्रिक. त्याचं भस्म करायला मला कितीसा वेळ लागणार आहे? आणि उद्या चौकशी झाली तर आम्ही तुमच्यासारखं सोंग आणणार. माहित असून माहित नाही असं दाखवणार. पण एक लक्षात ठेवा, हे राजकारण आहे. राजकारणात मुठभर घुगऱ्यानं रातभर मचमच सुरू असते. जास्त लक्ष द्यायचं नाही. बाबा म्हणून गाबा खायचा. पंचांच्या कुरापती कुणी काढत नाही. बोलणं तर लांब. अरे कुणाची माय आले? माझ्या राजावर घातपात करायची नाही. खांडोळी खांडोळी करून त्याला कोल्या कुत्र्याला खायला घातला तर मोहिते कुळीचं नाव नाही सांगणार. कविराज, नाव सांगा त्याचं. कोण बी तो टिकोजीराव असू द्या, नाही तर तिरमार खान असू द्या, नाही चुलीत भाजून त्याचं भरीत केलं तर माझी अवलादच खोटी. कोण आहे तो हिमतीचा जो हत्ती मनगटी बांधून हिंडतोया आणि आम्ही नुसतं बघत राहिलोय. ज्या सरनोबत अव सरनोबताला बांधा पतंगाला. मला सांगा हे घडलं कसं आणि कवा? आणि तवा राजांच्या बरोबरीची नळ फाटणं कुठं होती तवा? हा, वड्याचा नाल काढावा एवढी आमची बेफिकिरी आणि एवढं त्यांचं धाडस. घोड्याला कुसुंबा पाजावा एवढी आमची ढिलाई आणि एवढी त्यांची धडाडी. पार महाली घुसून पलंगावर वार करावा एवढी आमची उदासी आणि एवढी त्यांची जिकर. काल तर ताटात यश कालवलं एवढं मोठं काळीज. आणि काय करीत होतो आम्ही तवा? काय करीत होतो तवा? लाज वाटत्या महाराजांचा मावळा म्हणून घ्यायला. सांगा कविराज, मामलत काय घडली आणि कुणामुळं घडली? सरनोबत ज्यांनी कोणी घातपात केलाय ती माणसं सापडली आणि त्यांची नावही कळली. बापूजी आणि सूर्याजी. काय देवाची लेकर आहेत का? नाही. मग त्यांच्या बापाच्या कुडीचं काही नाव गाव असलच की. होशियार, राणी साहेब येत आहेत. होशियार. आले सगळे? आम्ही सांगितलं होतं ना आम्हाला खाशा सदरेवर सगळे जण हजर हवेत म्हणून. मग कुठे तनाजी पंत? त्यांना आणायला गेलेले हिरोजी काकाही तिकडेच आहेत. हजर आहोत राणी साहेब. मुजरा राणी साहेब. सरकार राजगादीवर येण्या अगोदर मंत्र्यांनी सदरेवर हजर राहायचं असतं.
हा शिरस्ता विसरलात आपण पंत? राणीसाहेब, तातडीनेच आलोया, पण तरी बी उशीर झाला असेल तर माफी. प्रश्न माफीचा नाहीच, परंतु एकूणच सर्वत्र ढिलेपणा आलेला आहे. आम्ही समजलो नाही. आपण तर चाणाक्ष आहात ना, लगेच कळायला हवं आपल्याला पंत. आपल्या राजावर सलग जीव घेणे 3 हल्ले होतात आणि आपण गप्प बसतो, साधी चौकशीही होत नाही. आम्हाला सांगा, ती माणसं राजांच्या जवळ पोहोचतातच कशी? माझा बी तोच सवाल आहे. एवढं हल्लं झालंच कसं? काय करीत होतो आपण? काय करत होतो आपण म्हणजे? आम्ही इथे रायगडावर, महाराज पन्हाळ्यावर, आणि आम्हाला गड उतरण्याचीही मुभा नाही. हे मात्र खरे. आणि आम्ही गडात अडकल्यामुळे शत्रूवर धाक कोणाचा राहिला नाही, म्हणून शत्रूने घातपात केला. तुम्ही गडात अडकल्यामुळं हो शत्रूला धाक राहिला नाही? हो. मग आमच्या तलवारी काय कमराला पिपाण्या म्हणून बांधल्यात वय? आमचा धाक नाही? काय बोलताय पण? जरा माणसासारखं बोला. माणसासारखंच बोलतोय आम्ही. शत्रूने उचल खाल्ली आहे सर नोबत. आम्हास हे मान्य नाही. उलट शत्रूला दाबून ठेवलंय आपण. मग घातपात होण्याचं कारण काय? घातपात शत्रूनं केलाच नाही. मग केला कोणी हे आपणास ठाऊक आहे? माफी असावी मामासाहेब, परंतु आपण सरनोबत आहात. आपण असताना देखील राजांच्या जवळ ही मोकाट माणसं पोचतातच कशी? का राजांच्या जवळ जिलेबी पथक नाही? का रायगडावर बाबाजी ढमढरे आणि हरजी ढमढरे यांना थांबवून ठेवण्यात येतं? बोला मामासाहेब, सांगा आम्हाला. आम्ही मुलखात नव्हतो. एक रायप्पा, एक ज्योत्याजी, एक खंडोबल्ला, या तिघांवरच आम्ही राजांची सुरक्षा निर्भय समजायची का? बोला मामासाहेब. राणी साहेब, समोरून झालेलं वार छातीवर घ्यायला आम्ही वावभर बी माग सरकणार नाही. पर पाठीमागून झालेलं वार हे कसं झेलायचं? तुमचा रोख आमच्याकडे असेल तर ती चूक करू नका. आमच्या हातनं कधीच चूक होत नाही. देव आहात का? देव नाही, पर देवाच्या सावलीत आहे मी. तुम्ही देवाच्या सावलीत राहिलात आणि आम्ही काय दानवांच्या सावलीत वाढलो? कोणत्या सावलीत वाढलात? ते पन्हाळ्यावर राजांना अटक करायला आलात तवाच कळलंय जगाला. ज्या गोष्टी झाल्या त्याचा निवाडा झाला. निर्दोष सुटलो आम्ही. निर्दोष नाही सुटलात तुम्ही. राजांनी एक संधी दिली तुम्हासनी, आणि आता ईश प्रयोग झाला तो बी पन्हाळ्यावर. जेवणाच्या ताटात विष टाकलं, त्याचा एवढाच अर्थ आहे, ह्यात स्वकीयांचा हात आहे. स्वकीयांचा हात म्हणजे? यांच्यासारख्यांचा. म्हणजे हे नाही. काय बोलताय तुम्ही? काय चुकीचं बोललो आम्ही? अरे आमचे महाराज जिवंत असताना दुसरे महाराज तयार करणार, कलशाभिषेक करणारा तू आम्हाला निष्ठेचे पोथ्या वाचून दाखवतोस? खबरदार, तोंडाला येईल ते बरळू नका. तुझ्यासारख्या शाक्त पंथीयांवर माझा तरी विश्वास नाही. अरे तुम्ही लोक धोतर रक्ताने लाल करणारे. खून खराबा हा तर तुझा धर्म. म्हणतो स्वतःला आवरा. बस, समोर राणी साहेब बसले ती, याचा तरी भान ठेवा. माफी असावी राणी साहेब. आज आपण वाद घालतो आहोत,
आपापल्या बाजू मांडतो आहोत, कारण हे स्वराज्य आहे. स्वराज्य आहे म्हणून आपण आहोत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, लाखोंचा पोशिंदा जगला वाचला तर स्वराज्य राहतं. आणि या अशा गोष्टींनी आबासाहेबांच्या आत्म्यास काय वाटेल याचा जरा विचार करा. तेच तर म्हणतोय मी. आज महाराज असते तर उठसूट जाता येता आमच्याकडे असं शंका कुशंकेने कोणी बघितलं नसतं. हे खरंय बाकी. मघापासून स्वकीय स्वकीय करता आहात, पण स्वकीयांवर संशय घेणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी. महाराजांचे प्राण वाचले ते सोयरा मातोश्रींनी पाठवलेल्या तितर पक्षामुळे. आणि ते तितर पक्षी दुसरं कोणी नाही, आम्ही आणून दिले होते म्हणून पाठवले. आताही आमच्यावरच संशय घेणार? सदर बरखास्त. राज, घोड्याच्या नालाला हात घालणं ही साधी गोष्ट नाही, लय मोठी गोष्ट आहे. म्हणजे घोडा त्याच्या ओळखीच्या माणसाशिवाय कुणालाच खुराला हात लावू देणार नाही. म्हणजे माणसं ओळखीची असणार. आता ओळखीची माणसं कोण? तर जी त्याचा नेहमी खरारा करणारी, सईस, मुद्दार. आणि त्यांच्या बरोबर ही दोघं, बापूजी आणि सूर्याजी. राज, सगळ्यांनाच गिरफ्तार करा. पण आता कोणी कबूल होणार नाही. आपण कबूल करत बसायचं नाही, पण अलीकडच्या काळात ज्यांनी जमिनी विकत घेतल्या, घरं बांधायला काढली, बायकोला दागिने घेतले, अशांना धरायचं. आम्ही लगेच सगळ्यांना गिरफ्तार करतो. मी पण आपल्या गुप्तहेर खात्याची माणसं आजच त्यांच्या घरावर पाळतीला ठेवतो. ही अंगठी त्या पागेतच सापडली होती ना? बैरजी काका, अंगठीचा मालक तर मेलेला सापडला. कोणाला? मला. म्हणजे सूर्याजीनंच दाखवलं त्याला. सूर्याजीने. म्हणजे ज्योत्याजीला सापडलेली अंगठी त्या माणसाच्या बोटात, आणि त्या माणसाच्या बोटातली अंगठी बापूजीच्या बोटात, आणि तो माणूस मेला. घोड्याला कुसुंबा सुद्धा या दोघांनीच पाजला होता. आणि मध्यरात्री आमच्या महालात येऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तोही या दोघांनीच केला होता. त्यानंतर ते दोघं गायब झाले. त्यांचा तपास सुरू झाला, त्यांना पकडलं सुद्धा. तेव्हा त्यांनी मासा आणायला गेलो होतो अशी थाप मारली. मासा बघून आम्हाला ते खरं सुद्धा वाटलं. तुम्हाला खरं वाटलं राज, कारण त्यांनी राणी साहेबांची ओळख काढली. बाळराजेंच्या लग्नातले आचारी, महाराजांनी दिलेलं कडं त्यांनी विश्वास संपादन केला. ऐन वेळी जर खंडोजी बल्लाळा आला नसता आणि त्यांनी तितर पक्षाचा आग्रह धरला नसता, तर राज, आज तुम्ही राहिला नसता. आणि इतर पक्षी पाठवले सोयरा मातोश्री. मातोश्री कधीच आम्हाला काही चीज वस्तू पाठवत नाही. यावेळी मात्र पाठवल्या. तिथंच तथ्य आहे. म्हणजे या कटाचा माग रायगडावर तर जात नाही ना? होय, रायगडावरतीच जातोय राज. रायगड. राज्यमातोश्री अनाजी पंत येत आहेत. आता त्यांना सांगा मुजरा राजमातोश्री. आपण नंतर भेटलो असतो. एवढ्या तातडीनं यावं लागलं. सदरेवर जे घडलं ते तुमच्या कानी घालावं म्हणून आलो. काय घडलं? अहो, मोठी धुमसचक्री उडाली आहे. ती उडणारच. अहो, शंभूराजेंच्या जीवावर बेतलं होतं.
नेहमीप्रमाणे हंबीररावांनी आमच्यावरच संशय घेतला. आम्ही सांगितलं उठसूट स्वकीयांवर संशय घेणं बंद करा. अहो आपली माणसं रुसतील, रागावतील, पण या थराला जाणार नाहीत. हो, परंतु जगदीश्वराचीच कृपा हो. आपण तितर पक्षी पाठवलात आणि शंभूराजांचे प्राण वाचले. ठासून सांगितलं. पंत, तुम्ही सतत आमच्या नावाच्या आडोशाला का राहता? हे असं वागणं आधी बंद करा. मग आम्हाला कोणाचं छत्र? शिवाय तितर पक्षामुळे प्राण वाचले तेही खरंच. एवढंच नव्हे तर मारेकरीही सापडले. हो, पण रातोरात त्या मारेकऱ्यांना ठार करण्यात आलं. तेवढं घडायला नको होतं. पंत, तुम्हाला अगदी स्पष्ट विचारू? हो विचारा राजमातोश्री. तुम्हाला खरा सूत्रधार कोण हे खरंच माहित नाही? नाही. वाटलं तर मी बेल भंडारा उचलायला तयार आहे. अजूनही खरं काय ते सांगा, नाहीतर आम्ही आमचं तोंड उघडू. राजमातोश्री, एवढ्या भावना प्रधान होऊ नका. पुत्रासाठी आम्ही भावना प्रधान होणार. मातोश्री आहोत आम्ही शंभूराजेंच्या. आपण मातोश्री म्हणून बोलता आहात. एकदा राजमातोश्री म्हणून विचार करा आणि बोला. मग सगळं चित्र स्पष्ट होईल. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला पंत? तुम्ही एकदा ठरवा तुम्हाला नक्की काय हवे आहे. तुम्हाला मातोश्री म्हणून राहायचे आहे की राजमातोश्री म्हणून? परंतु आजपर्यंत तुम्ही जे जे वागलात त्यावरून एव्हाना राजारामराजे गादीवर बसायला पाहिजे होते. हो, पण त्याचा अर्थ या अशा कुरघोड्या करून नाही. पण कुरघोडीशिवाय राजकारण करता येतं ही माहिती तुम्हाला चुकीची आहे. म्हणून ह्या अशा जीव घेण्या कुरघोड्या, हे विषप्रयोग, हे मारेकरी, आणि तुम्ही आमच्या महत्वाकांक्षेचा संबंध याच्याशी लावताय. तुम्हाला बाळराजे गादीवर बसायला हवे आहेत आणि दुसऱ्या बाजूला हवी आहे शंभूराजांची सुरक्षितता. पण तसं नसतं. जगाचा नियम आहे, एक जागा मोकळी झाली तरच ती दुसऱ्याला मिळते. आणि गादीवर बसवण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजेत ते मी करत होतो. आणि अशा विचाराचा मी एकटा नाही, तर माझ्या बरोबर 24 मान्यवर आहेत. नाही, जशा एका म्यानात 2 तलवारी राहू शकत नाहीत, तसेच एका राज्याला 2 राजे असूच शकत नाहीत. एकाला राजा होण्यासाठी दुसऱ्याला बाजूला व्हावं लागतं, नाहीतर बाजूला करावं लागतं. पंत, तुम्ही काय बोलताय? राजमातोश्री, मी नेहमीच बरं नाही खरं बोलत आलोय. नाही, आपण चुकत आहोत. शंभूराजेंना या गोष्टी कळण्याची तसूभर शक्यता नाही. फार गुप्तपणे या गोष्टी चालतात. या कानाचं त्या कानाला कळत नाही, शिवाय किंचितही पुरावा मागे ठेवला जात नाही. अनाजी पंत, हे सगळं बोलून तुम्ही अप्रत्यक्षपणे कबुली जबाब देत आहात. आम्ही आत्ताच्या आत्ता सदरेवर जाऊन सगळ्यांना सांगतो. पहिले दगडाखाली जे हात अडकलेत ते सोडवून घ्या. काय? हो, बाळराजेंना गादीवर बसवा, आम्ही अर्धे राज्य देऊ, असे जे आपण अकबरास पत्र पाठवले त्यावर शिक्का कोणाचा होता? हा असा मजकूर नव्हता. तुम्ही नंतर मजकूर बदलला. आपण राजमातोश्री आहात, आपण काहीही म्हणू शकता. आम्ही त्या पत्रावर शिक्का उठवला, ही आमची चूकच झाली. शिक्का उठवला ही चूक नाही झाली. तुम्ही तितर पक्षी पाठवला ही चूक झाली. नाही,
आम्हाला या अशा पद्धतीने बाळराजेंना गादीवर बसवायचं नव्हतं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर का शंभूराजेंना अपाय झाला तर आम्ही कोणाचीही गय करणार नाही.